नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक आज जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकणार आहात, म्हणजे घरी बसून काम करू शकणार आहोत. आणि मेन म्हणजे इथे फ्रेशरसुद्धा एलिजिबल आहे, एक्सपिरियन्स पर्सन असेल तरीसुद्धा एलिजिबल आहे. आपण संपूर्ण माहिती यामध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये तुमचं आफ्टर सिलेक्शन किंवा तुमचं जर सिलेक्शन झालं तिथे कंपनीकडून तुम्हाला लॅपटॉप प्रोव्हाइड होणार आहे, वायफाय प्रोव्हाइड होणार आहे, सगळं काही कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. खूप चांगली सॅलरीसुद्धा भेटणार आहे. आता प्रोसेस काय असणार आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेणार आहोत. त्यामध्ये सगळे डिटेल्स आपण बघणार आहे, सॅलरी असू द्या किंवा ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, काम काय आहे, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. ॲमेझॉनच्या ऑफिशियल पेजवरून आहोत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला जर जॉब करायचं असेल, घरून काम करायचं आहे, वर्क फ्रॉम होम घरी बसून काम करायचं आहे, तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामध्ये टेस्टची पूर्ण माहिती असेल, सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन काय आहे इथे, त्यानंतर काम काय असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, आणि मेन म्हणजे इथे फ्रेशर्स असलं तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार. सो पूर्ण नवीन व्हिडिओ बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा नवीन असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण दररोज आपण वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, डेटा एंट्री कोणते रिलेटेड जॉब असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण बघत असतो. चलत आजची सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घेऊयात. सो इथे ॲमेझॉनकडून ही माहिती आलेली आहे, ॲमेझॉनकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण बघू शकता ऑफिशियल पेजवरून आहे. इथे 0 to 5 years ऑफ एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पॅकेजसुद्धा खूप चांगलं आहे, 2 ते 3 लाख पॅकेज भेटणार आहे. रिमोट म्हणजे वर्क फ्रॉम होम जॉब आहे, तुम्ही बघू शकता आणि ते तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. हायरिंग ऑफिस लोकेटेड इन बँगलोरू, म्हणजे ऑफिस हे बँगलोरमध्ये लोकेटेड आहे, हे सुद्धा सांगितलं. आता जॉब डिस्क्रिप्शन वर्क फ्रॉम होम रोल इथे मेन्शन केलेलं आहे, म्हणजे घरी बसून काम करता येणार आहे. इथे इन्व्हेस्टिगेशन असोसिएटचं काम असणार आहे, म्हणजे इथे प्लीज नोट दॅट इज जॉब इज ए सीजनल रोल FTC फॉर 6 months ऑन द पेरोल ऑफ ॲमेझॉन सांगितली. ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे. ॲमेझॉनची बद्दल माहिती आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूला प्रिपेअर करायचं असेल किंवा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन केल्यानंतर प्रिपेअर करायचं असेल तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्हाला रीड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे ॲमेझॉन इंडिया इज सिकिंग डेडिकेटेड हार्ड वर्किंग अँड ॲनालिटिकल कॅन्डिडेट विथ अ प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड ऑफ परफॉर्मन्स अँड रिझल्ट ओरिएंटेड, ही सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा रीड करून घ्यायचं आहे. आता इथे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, म्हणजे तुमचं काम काय असणार आहे ॲज अन इन्व्हेस्टिगेशन असोसिएट्स. दिस इन्क्लूड्स बट इट इज नॉट लिमिटेड टू. आता याच्यामध्ये काम काय असणार आहे, रिसर्चर्स अँड इव्हॅल्युएट्स फॅक्ट सराउंडिंग सेलर्स ट्रान्झॅक्शन. तुम्हाला याच्यावरती काम करायचं आहे आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेट करायचं आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला काम करायचं आहे, त्याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे, प्रोसिजर करायचं आहे, टूल्स बघायचे आहेत, डॉक्युमेंटेशन बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या एक्सटर्नल कस्टमर्स असणार आहे, वाया फोन किंवा ईमेलद्वारा तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हेस्टिगेट करून कम्युनिकेट करायचं आहे, हे तुमचं काम असणार आहे. आणि इंटरनल कस्टमर्स असेल तर त्यांनासुद्धा वाया ईमेल किंवा फोन घेऊन त्यांचं फॉलोअप घ्यायचं आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस करायचं आहे. तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं आहे, काम व्यवस्थित चालू आहे का नाही, किंवा तुमचे जे कस्टमर आहेत ते सॅटिस्फाईड आहेत का नाही, काम बरोबर चालू होतात आहे का नाही, किंवा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सिस्टमॅटिकली काही प्रॉब्लेम येत आहे का, ते तुम्हाला रिसॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर इथे अंडरस्टँड परफॉर्मन्स मॅट्रिक टू क्रिएट ॲनालिसिस फॉर ड्रायव्हिंग बिझनेस गोल्स वाढवायचे आहेत. आता इथे बेसिक क्वालिफिकेशन म्हटलं तर ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, तुम्ही कोणत्याही फील्डमधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरीसुद्धा चालणार आहे. असं नाही की फक्त इंजिनिअरिंग वगैरे झालं तरच, तुम्ही कोणतेही फील्ड असू द्या, आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, कोणत्याही फील्डमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरीसुद्धा चालणार आहे. वर्क एक्सपिरियन्स 0 to 5 years सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथे फ्रेशर असाल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि 5 yearsपर्यंत एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात. कम्युनिकेशन स्किल, एक्सलंट कम्युनिकेशन स्किल पाहिजे आहे इन इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर तुम्हाला लार्ज सेट्स ऑफ डेटा तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे आहे. टीममध्ये वर्क म्हणजे डायनॅमिकली वर्क करता आलं पाहिजे आहे. तुम्हाला सॉल्विंग अँड ॲनालिटिकल स्किल्स चांगलं पाहिजे आहे. त्यानंतर इंडिपेंडेंटली वर्क करता आलं पाहिजे आहे. हे बेसिक सगळं क्वालिफिकेशन्स असतील तर तुम्ही नक्कीच इथे काम करू शकता. आता इथे 11 वर्क फ्रॉम होम अप्रूव्ड स्टेट्स कोणते कोणते आहेत बघा. महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, कर्नाटका, दिल्ली, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, राजस्थान, पंजाब, तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश आहे. शिफ्ट्स म्हटलं तर तुम्हाला इट इज रोटेशनल शिफ्ट्स आहे आणि प्रत्येक 3-4 महिन्याला ते चेंज होतं. वीकली ऑफ आहे, तुम्हाला फक्त 5 दिवस काम करायचं आहे, 2 days तुम्हाला ऑफ असणार आहे. खूप चांगली संधी आहे, तुम्हाला पॅकेजसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, 2 ते 3 लाख पॅकेज आहे. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट कंपायलन्ससुद्धा सांगितलेलं आहे. ही संपूर्ण माहिती आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच इथे विचारायचं आहे, कारण इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता बघा. इथे अप्लाय कंपनी वेबसाईट केल्यानंतर ते रिडिरेक्ट होतं आणि अप्लाय कन्फर्मेशन सांगून येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट्सचे डिटेल्स पूर्ण माहिती भरायची आहे.
मी आता कंटिन्यू विदाउट, आता इथे पूर्ण माहिती आहे. तुम्ही स्टार्ट केल्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन्स सगळे दिलं जातं, म्हणजे तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, त्यानंतर व्हॉट इज युअर हायेस्ट क्वालिफिकेशन, तुम्ही 10+2 आहे का, ग्रॅज्युएशन परस्यू करताय का, ग्रॅज्युएट आहे, परस्यूइंग पोस्ट ग्रॅज्युएशन, ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येणार आहे. हे फॉर्म पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर कोणते कोणते एक्सपिरियन्स तुम्हाला आहे का नाही, CTC काय आहे, करंट लोकेशन, नोटीस पिरियड, ही पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला टेस्टसाठी इथं ईमेल येऊन जाणार आहे. तुम्हाला ते टेस्ट द्यायची आहे. टेस्टमध्ये बेसिकली इंग्लिश क्वेश्चन्स असतात, पॅराग्राफ रायटिंग असतं, हे संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हॅव यू बीन इंटरव्ह्यूड फॉर दिस रोल, म्हणजे तुम्ही इथे आधी कधी इंटरव्ह्यू दिला आहे का, हे सुद्धा येस ऑर नोमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर दिस रोल इज कॉन्ट्रॅक्ट पिरियड फॉर 6 मंथ्स, हे सुद्धा सांगितलेले. आर यू कम्फर्टेबल आहे का, हे सुद्धा भरायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे आर यू कम्फर्टेबल वर्किंग आउट ऑफ 11 वर्क फ्रॉम होम, म्हणजे इथे या व्यतिरिक्त कोणत्या स्टेट्समध्ये दुसरे असेल तुम्ही कम्फर्टेबल आहे का, ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ही पूर्ण माहिती वाचून जायची आहे. ज्या टेस्टमध्ये तुम्हाला इंग्लिश क्वेश्चन्स कॉम्प्रेन्शन विचारलं जाणार आहे, सिमिलर वर्ड्स असणार आहे, सिलेबस असणार आहे वेगवेगळं, ही संपूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. नक्कीच इथे फायदा करून घ्यायचा आहे, कारण खूप चांगली संधी आहे. वर्क फ्रॉम होम जॉब आहे. तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा एक्सपिरियन्स असू द्या, तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. खूप चांगली संधी आहे. कंपनीकडून तुम्हाला लॅपटॉप भेटणार आहे, वायफाय भेटणार आहे. कन्फर्मेशन ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा इन्व्हेस्टिगेट असोसिएट ॲज ए वर्क फ्रॉम होम रोल आहे, म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे, घरी बसून काम करता येणार आहे. हे की जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. तुम्हाला नक्कीच हे वाचून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर समजून घ्यायचं आहे. तुम्ही जर त्या गोल्सला किंवा तुम्ही त्या एज्युकेशनमध्ये उतरत असाल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. खूप चांगली संधी आहे. कोणतीही फी घेतली जाणार नाही. हे मुख्य म्हणजे तुम्हाला इथे विदाऊट एनी फी फॉर्म भरता येणार आहे. एक्झामची तयारी करून घ्यायची आहे, कारण ॲमेझॉनची खूप एक टेस्ट घेतली जाते, असेसमेंट टेस्ट असते, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन असतात, ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स वेगवेगळे विचारलं जातं. तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे पॅराग्राफ रायटिंग दिलेलं असतं, तुमचं व्हॉईसची टेस्ट घेतली जाते, त्याच्यानंतर तुमची हिअरिंगची टेस्ट घेतली जाते. असे वेगवेगळे टेस्ट, आणि त्या पण त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये तुम्हाला कंप्लीट करून द्यायचं असतं. खूप चांगली संधी आहे. तुम्ही गुगलसुद्धा करू शकता कोणते कोणते टेस्ट असतात किंवा कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले जातात. ते सिमिलर क्वेश्चन्स ते रिपीटेडली विचारलं जातं. काही अडचण असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.